आज आमच्या इथं आंदोलन होत असताना योगायोग म्हणा या सरकारनं पाठवलेलं म्हणा जो आमदार रोज वेगळ्या गाडीत फिरतो आज लपून आल्यासारखा आलता आमचा मोर्चा बघायला आणि त्यांना बघितल्यानंतर आम्ही त्यांना घेराव घातला आणि घेराव घातल्यानंतर त्याला सांगितलं की जर आमचा ओला दुष्काळ दिवाळीच्या आज झाला नाही तर आज फक्त घेराव घातलाय। आज फक्त तुमची गाडी अडवण्यात आली, जी गाडी तुमची रोजची ओळखीची नसते ती आज अनोळखी गाडी आणलात तुम्ही, त्या गाडीचा फक्त आम्ही आज घेराव घातला शेतकऱ्यांनी। पुढच्या वेळेस ती गाडी फुटल की राहील हे आम्ही सांगू शकत नाही। शेतकरी एवढा असा तणावात आहे, रागात आहे की पुढच्या वेळेस तुमच्या कोणत्याही बीजेपीच्या आमदाराचे असो सरकारमधल्या आमदाराचे गाडी फोडण्यात येईल। काय मागणी आहे शेतकऱ्यांना आज दिवाळीच्या आत लवकरात लवकर ओला दुष्काळ जाहीर करावी, 1 लाख रुपये हेक्टरी द्यावी। 10,000 20,000 50,000 हे काय शेतकऱ्यांची दिवाळी होत नाही, 8,000 8,500 1 लाख रुपये हेक्टरी 1 लाख रुपये हेक्टरी अनुदान देऊन सरकारनं शेतकऱ्याला दिलासा द्यावा। आणि काय होत नाही, फक्त दिलासा भेटतो शेतकऱ्यांना। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।